तर नमस्कार मंडळी, आज मी आलोय टाकळी कडेबळी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आणि ही बाळूमामांची मेंढर आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, या ठिकाणी बाळूमामाची पालखी आलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण बाळूमामांचं दर्शन घेऊ आणि इकडे पलीकडे जेवण बनवायचं चालू आहे आणि पंगत आहे संध्याकाळी. तर पाहू आपण तिथं काय बनवणार आहे. चला. होय, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, माझं नाव अशोक हरिभाऊ खामकर, टाकळी कडेवळी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. आणि आज पंगत कोणाची हो? आमच्या गावातील महिला बचत गटांची पंगत आहे. बाळूमामाचा कार्यक्रम आमच्या इथं बाळूमामा आलेले टाकळी कडेवळी येथे. आणि काय बनवणार आहेत तुम्ही आज? आम्ही शिपी आमटी बनवतोय. आणि ह्या शिपी आमटीसाठी हे मसाले कुठून आणलेत? हे मसाले आम्ही राशीनवरून आणले. दळवी बंधू मसाले राशीन एवढ्या लांबून का बरं? 35 वर्षापासूनची त्यांची परंपरा आहे मसाल्याची. बर बर. त्यांची आजी बनवत होती अगोदर. हा. त्याच्यानंतर त्यांचे हे मुलं शिकले आणि त्याच्यापासून मग ते स्वतः त्यांचं 2 एकरात प्लॅन्ट आहे मसाल्याचा. आणि दळवी बंधूंच्या मसाल्याची क्वालिटी कशी आहे? अतिशय उत्तम क्वालिटी आहे. डायरेक्ट मालक ते ग्राहक आहे अशी सेवा आहे त्यांची. चला तर मग पाहूया दळवी बंधूंच्या शिपी आमटी मसाल्यांची नेमकी काय रेसिपी येते आणि हे कशा कशाचं वाटण आहे. हे आम्ही आपलं खोबरं भाजून त्याची ग्रेव्ही तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे या इकडं ग्रेव्ही तयार केलेली आहे. हे आता आमटीमध्ये टाकणार आहेत आम्ही. आणि इकडे मस्त मध्ये चुलीला जाळ लागलाय आणि लगेच दळवी बंधू मसाले यांच्या रेसिपीनुसार शिपी आमटी बनवायला सुरुवात झाली. होय, किती लिटर आमटीचं नियोजन आहे? ही 300 लिटर आहे, अजून दुसरी 300ची करायची. म्हणजे सगळी 600 लिटर होय. हा. आणि ह्या 600 लिटर मध्ये किती माणसं जेवतात तरी? याच्यामध्ये 2,500 लोक जेवण. बर. आणि हे स्पेशल राशींचे दळवी बंधूंचे घरगुती मसाले. इकडे डाळ शिजलेली दिसल्यावर लगेच ह्यांनी तेलात मोहरी टाकली. ते होस तर दोघांनी इथं दळवी बंधूंचे मसाले सोडायला सुरुवात केली. ही आली आपली कांदा लसूण पेस्ट. ही टाकली त्यांनी आता दळवी बंधूंच्या स्पेशल मसाल्यातली घरगुती हळद, ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. तर मंडळी तोंडाला पाणी सुटलं का नाही. आणि इथं बघू शकता यांचा लिंबू कापायचा कार्यक्रम चालू आहे. चला आता आधी भाकरी बघून येऊ. आणि आता इकडे बघू दळवी बंधूंच्या शिपी आमटीची रेसिपी कुठवर आली. ग्रेव्ही तयार झालेली आहे. हा. आम्ही आता मसाले टाकतोय त्याच्यामध्ये दळवी बंद यांची. बर. आता हे तुम्ही कोणता मसाला टाकणार आहेत? हे बघा, हे लाल तिखट. आता ह्यांनी ही लाल तिखट मिरची पावडर शिपी आमटी बनवण्यासाठी टाकलेली आहे. होय, काय कोणता मसाला? शिपी आमटी मसाला दळवी बंद यांचा. बर. आणि हा खडा मसाला आहे. खडा मसाला हा टाकताय दादा. हा कोणता मसाला आहे? काळा मसाला दळवी बंद यांचा घरगुती मसाला. आणि हा दळवी बंधूंचा काळा मसाला. वेगळी मिरची पावडर आणि ही पिंगरी मिरची पावडर. आणि या सर्व टाकलेल्या दळवी बंधूंच्या स्पेशल घरगुती मसाल्यांचं मिश्रण एकजीव केलं जात आहे. आणि ते झाल्यावर लगेच शिजलेली डाळ टाकायला सुरुवात केली आणि लगेच वरून आली कोथिंबीर. थोड्याच वेळात शिपी आमटीला बघा कस काय उकळी फुटली, निस्ता सुगंध.